या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। डोंबिवलीतील 65 इमारती कारवाई प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवलीतील त्याच इमारतीखाली ज्या ठिकाणी पालिकेने आज 11 वाजता तोडक कारवाईची नोटीस बजावली। आपण पाहू शकता समर्थ कॉम्प्लेक्स, या कॉम्प्लेक्समध्ये या ठिकाणी पालिकेने आज अंतिम नोटीस बजावली आहे। 11 वाजता या ठिकाणी कारवाईसाठी येणार आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर 7 माळ्याची ही कॉम्प्लेक्स आहे। यामध्ये 60हून अधिक लोक राहतात आणि त्यापैकी पोलिसांनी व पालिकेच्या कारवाईच्या नोटिसानंतर 20 जणांनी या ठिकाणी आपण पाहू शकतो की 20 जणांनी या ठिकाणी या इमारतीमधनं दुसरीकडे राहण्यास गेलेत। मात्र 40 कुटुंब अजून देखील या इमारतीत राहतात। विशेषतः पाहायला गेलं तर लोकसभा आणि विधानसभेमध्ये 65 इमारतीचा प्रश्न ऐरणीवरती आला होता आणि कुठेतरी कारवाई थांबवावी यासाठी सगळेच पक्ष एकत्र झाले होते व 65 इमारतीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत त्या ठिकाणी या कारवाई थांबवण्यात आलेली। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने 2 ते 3दा या इमारतींना नोटीस बजावली होती। मात्र त्यानंतर गेले काही दिवसापूर्वी सक्तीची नोटीस बजावत बाहेर निघाल्यानंतर पोलिसांचा बळ आणि ताकद वापरून आपल्याला बाहेर काढून कारवाई करणार अशी नोटीस देखील दिली होती। मग त्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी कारवाई जी आहे पालिकेकडून थांबवण्यात आली होती। मात्र आता पुन्हा एकदा अंतिम नोटीस देत आज 11 वाजता या इमारतीवरती कारवाई करणार असल्याने या इमारतीमध्ये राहणारे जे रहिवासी आहे ते या ठिकाणी निषेध व्यक्त करत चिंतेमध्ये सकाळपासून कामावर न जाता इमारतीच्या खालीच या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्या हातामध्ये पोस्टर घेत या ठिकाणी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी इमारतीखालीच सुरू केलेले आहेत। आपण पाहू शकता 65 इमारती वाचल्याच पाहिजे। बँक बिल्डर, KDMC आणि रेरा बेघरच्या दुःखाला जबाबदार कोण असे सवाल देखील या ठिकाणी विचारत आहेत। आणि त्याचबरोबर आम्हाला न्याय द्या, भीक नको, मुख्यमंत्री साहेबांनी आपला शब्द पाळावा अशा प्रकारचे पोस्टर जे आहेत ते हातामध्ये ठेवलेले आहेत। नेमकं या रहिवाशांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। ताई सांगा, तुम्ही किती वर्षापासून या इमारतीत राहतात आणि प्रामुख्याने पाहिलं तर तुम्हाला 65 इमारतीमध्ये 2दा नोटीस आली, ही 3ऱ्यांदा नोटीस आहे। काय नेमकं आजच्या नोटीसमध्ये तुम्हाला नोटीस KDMC कडून दिलेली आहे? सर, आम्ही ह्या इमारतीमध्ये 3 वर्षापासून राहत आहोत। 2022 मध्ये इथे सगळे रहिवासी राहायला आलेले। 2021 मध्ये आम्ही इथे घर घेतलं होतं। हे आमचं रेरा सर्टिफिकेट आहे, रजिस्ट्रेशन कॉपी आहे, SBIचं होम लोन अप्रुव्हल लेटर, हे सगळं आमचं व्यवस्थित झालेलं। पण आता 3 वर्षानंतर आम्हाला इथे नोटीसवर नोटीस येत आहे। फेब्रुवारीपासून ही पहिली नोटीस आम्हाला 5 फेब्रुवारीला आली आहे, 15 फेब्रुवारीला आली आहे। नंतर मग मुख्यमंत्री साहेबांनी मार्चमध्ये आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही एकही घराला बेघर होऊन देणार नाही, 65 इमारती आम्ही वाचवणार। कारण हे आम्ही लोन काढून आम्ही पूर्ण आयुष्य पणाला लावून आम्ही इथे घर घेतलेलं आहे। आता ते शपथीचे सगळे वादे गेले कुठे? आज आम्हाला नोटीस दिलेली आहे आणि आम्हाला धमक्यावर धमक्या येतात आहे की तुमचं घर आम्ही तोडून राहणार। काल मी सगळ्या ऑफिसला जाऊन आले, KDMCला जाऊन आले, सुनील नगरला, कल्याणला जाऊन आले, रामनगर पोलीस स्टेशनला जाऊन आले, पण ते आमचं कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नाही। आम्हाला सरळ फेटाळून लावतात ते लोक आणि म्हणे की आज आम्ही पूर्ण तयारीसोबत, मशिनरीसोबत, सगळे हातोडे बितोडीची त्यांची पूर्ण तयारी झाली। मी काल सगळं पाहून आलेली आहे। तर आम्हाला कुठे हा न्याय आहे? असं कसं आहे तुम्ही करता की आम्ही लोन काढून घर घेतलेले, तर आम्हाला का तुम्ही रस्त्यावर आणताय? लोन नॅशनलाइज बँकमधून किती माळ्याची ही इमारत आहे? इमारत आहे ही आणि सगळे लोन्स नॅशनलाइज बँकमधून झालेले आहे। पूर्ण पेपर कायदेशीररित्या प्रॉपर असताना सुद्धा ही ॲक्शन येते, ही का? म्हणजे आम्ही सुद्धा पेपर चेक करूनच प्रॉपर्टी घेतलेली आहे ना। मग अशी ॲक्शन आता आमच्या बाबतीतच का? आम्ही अगर 65 मध्येच आहोत तर 65 प्रमाणेच आम्हाला चालू द्या ना। एकूण किती लोक राहतात आणि आता सध्या तुमची काय चिंता आहे? कारण सगळेच जण आज बाहेर दिसतात। सर, आम्ही इथे 25 ते 30 फॅमिली आम्ही इथे राहतो आणि सगळ्यांच्या इथे छोट्या छोट्या मुलं आहेत। माझाच छोटा 5 वर्षाचा मुलगा आहे। इथे रोज KDMC वाले येतात, अनाउन्समेंट होते, खाली उतरा, घर रिकामं करा आणि माझाच मुलगा इतका घाबरला आहे आता की आता त्यालाच मी आता दुसऱ्याच्या घरी ठेवून आलेली आहे। आता ही परिस्थिती आली आहे की आम्ही लहान लहान मुलांना हे पावसाच्या व्यतिरिक्त घेऊन कुठे जाणार? आता सगळ्या गोष्टी नियमाने आहेत, सगळ्या गोष्टी केल्या आहेत, KDMCचं रजिस्ट्रेशन आहे, हर एक
गोष्ट आम्ही केली आहे, तर त्यानंतर हे सगळं जर आम्हाला फेस करावं लागतं तर आम्हाला आता खरंच समजत नाही करावं काय. आता असं वाटतंय की इथंच उभं राहून इथंच जीव द्यावा, कारण याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही राहिलेला. आम्ही सगळं आमचं रक्ताचं पाणी करून हे घर उभं केलंय. यामध्ये जर असं होत असेल तर मला नाही वाटत, आता जर केडीएमसीवाले घर पाडायला जर येणार आहे तर मला नाही वाटत आम्ही कुणी इथून सरकणार आहे. मी तरी नाही सरकणार, मी इथेच थांबेल. माझ्यावर तुम्ही घर पाडा चालेल मला, पण मी इथून नाही सरकणार आहे. आता काका, तुम्ही देखील हातामध्ये निषेधाचे बॅनर घेतलेले आहेत, काय नेमकं याचा अर्थ समजायचा? आता जेव्हा आम्ही इथे राहायला आलो तेव्हा सविस्तर कागदपत्र बघून, बिल्डिंगचं प्लॅन वगैरे बघून, रेरा वगैरे बघून आम्ही इथं घर आम्ही घेतलेलं आहे. आणि सध्या आता गेले 1-1.5 वर्षापासून हे बिल्डिंग तोडणार म्हणून सगळे पोलीसवाले वगैरे सगळे BMCचे अधिकारी वगैरे आमच्याजवळ इथे येतात. परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जर आम्हाला पंतप्रधान आवास योजना मिळालेली आहे, म्हणजे पंतप्रधान म्हणतात की गरिबांना घर देणार आपण, आणि आम्हाला घर ते दिलेलं आहे. पंतप्रधान आवास योजनासुद्धा मिळालेली आहे. म्हणजे पंतप्रधान आवास योजना मिळाल्यानंतर पण घर जर तोडत असतील तर ह्याचा विचार पंतप्रधानांनी पण करावा आणि मुख्यमंत्र्यांनी पण करावा. एकंदरीत पाहिलं तर लहान मुलं देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो की आज या ठिकाणी शाळेत न जाता लहान मुलं देखील यांच्या निषेधामध्ये पालकांनी आपल्या सोबत ठेवलेले आहेत. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इमारतीमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत ते आता इमारतीखाली उतरलेले पाहायला मिळून येत आहेत. आणि आपण पाहू शकतो की सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही अनेक वर्षापासून सगळेच दस्तावेज आपण शहानिशा करून हे घर घेतलं आहे, आपलं कष्टाचं घर घेतलं आहे, कुठंतरी आम्हाला आसरा मिळावा अशा आशाने हे घर घेतले आहेत. मात्र आता पालिकेचा हातोडा चालणार असल्याचं सांगताच या कुटुंबावरती कुठंतरी आता या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि आता आपला संसार घेऊन उघड्यावर राहायचा कसा असा सांगत या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी निषेध व्यक्त करत आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. इमारतीवर कारवाई करण्यास आले तरी आम्ही हलणार नाही अशी भूमिका जी आहे या रहिवाशांनी या ठिकाणी मांडलेली दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.